नमस्कार, मी सायली भंगार. आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. पाहूया आजची विशेष बातमी. आमदार संजय गायकवाड आक्रमक. त्या वादग्रस्त पुस्तकांवर बंदी आणण्यासाठी आगामी विधानसभा अधिवेशनात आवाज उठवणार. पोलिसांना चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचे दिले आश्वासन. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगारमाऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर बातमी अशी आहे की बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा मोठी आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाजी कोण होता आणि दगलबाज शिवाजी या पुस्तकांवर तातडीनं बंदी आणण्यात यावी अशी मागणी आपण आगामी विधानसभा अधिवेशनात लावून धरणार असल्याचं आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान संबंधित प्रकरणात पोलिसांना चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याचसोबत प्रशांत आंबे यांना समर्थकांकडून होणाऱ्या शिवीगाळीच्या प्रकरणावर भाष्य करताना आमदार गायकवाड म्हणाले की माझे समर्थक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेरही पसरलेले आहेत. आमचे सहकारी योगेश सौभागे व गजानन बोरकर. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सदैव आपल्या सेवेत. धन्यवाद. कोल्हापूर पोलिसांची आपल्याला नोटीस आली आहे का आणि आपण चौकशीला जाणार आहात? छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं, त्यात जी शिवीगाळ केली होती त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि ह्या पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे. येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोण हे पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल. तो विषय मात्र राहणारच आहे. या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ती मी करण्यास तयार असेल. कोल्हापूर पोलिसांची टीम बुलढाणा येथे येणार आहे आपल्या चौकशीसाठी. आपण कोल्हापूरला जाणार आहे की ती टीम इथे येणार आहे, काय माहिती आहे? मला जसं जसं पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी मला सांगतील मी तसं त्यांना कॉपरेट करेल. राज्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा फार मोठा तुटवडा आहे. शेतकऱ्यांच्या रांगाच्या रांगा पंपावर लागलेल्या आहेत. हे सरकारचं अपयश आहे का? हे सरकारचं अपयश नाहीये. महाराष्ट्रात कुठेही डिझेलचा पेट्रोलचा तुटवडा नाहीये. आम्ही कंपनीवाल्यांशी बोललो, कलेक्टर साहेब आमचे त्या ठिकाणी बोलले. त्यांचं म्हणणं पडलं जेवढ्या टँकरच्या गाड्या आमच्याकडे येतील आमच्याकडे पुरेसा साठा आम्ही द्यायला तयार आहे. पण एक भीतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये तयार झालं की पुढे आता डिझेल बंद होणार, पेट्रोल बंद होणार. त्याच्यामुळे बऱ्यापैकी घरामध्ये स्टोअर करण्याकरता ही सगळी घाईगर्दी चालली आहे की आता पेरणीचे दिवस आहे आणि पेरणीच्या दिवसात जर डिझेल नाही भेटलं तर आपण शेतीची मशागत कशी करायची आणि पेरणी कशी करायची हे एक भीतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या कॅन असतील का गाड्या असतील, आता काही ठिकाणी मी एका ठिकाणी पेट्रोल पंपावर गेलो, ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल डिझेल भरून घेतल्यानंतर एका तासाने तोच ट्रॅक्टर परत तिथे आला खाली करून. तर शेतकऱ्यांनी घाई करण्याची आवश्यकता नाहीये, कुठेही तुटवडा नाहीये आणि मशागतीच्या कामाला अजून वेळ आहे. तोपर्यंत डिझेल पुरेसं शेतकऱ्यांना मिळणार आहे. कॅनने पेट्रोल देण्याची मागणी होत आहे, तुम्ही सहमत आहात कॅनने पेट्रोल देण्यासाठी? आता ज्याचं शेतकऱ्याचं वाहन शेतामध्ये जर डिझेल बंद पडले असेल तर त्याचा 7/12 बघून किंवा त्याचा फार्मर आयडी बघून दिलं तर काय हरकत नाही. कारण शेवटी तो बंद गाडी तर काही लोटत आणू शकत नाही. अशा काही अपवादात्मक स्थितीमध्ये त्यांना परवानगी दिली पाहिजे आणि प्रूफ घेऊन आपण द्यायला पाहिजे. आमदार होण्याचे पूर्वी तुम्ही शेतकरी होते. मी आता शेतकरीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती करण्याचं आवाहन केलं आहे, तुम्ही सहमत आहात का? आता नैसर्गिक शेती 100% शक्य जरी नसेल पण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्या पेस्टिसाइडमुळे आज आपल्या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, वेगळे आजाराला आपण जे समोर जाऊन आलो, जे माणसाचं आयुष्य आपलं कमी झालं, ते आयुष्य जर माणसाचं वाढवायचं असेल आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर नैसर्गिक शेती आणि शेतीचे कस टिकवणं जर आपल्याला असेल, त्या शेतीचा कस टिकला पाहिजे तरच आपल्याला चांगला माल त्याच्याकडून बाहेर पडेल. आणि नैसर्गिक शेती लाखो वर्ष आपण केली, हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी केली, तीच करण्याची वेळ आता या भविष्यात सुद्धा आलेली आहे. इंटरनेटवर आता सध्या काकोड जनता पार्टी आलेली आहे, तिला खूप भयानक सपोर्ट मिळालेला आहे. काकोड जनता पार्टीला मिळणारा जो सपोर्ट आहे तो सत्ताधारी पक्षाचा अपयश नाही का? हे असं काही नाही. आता काही त्याला काय म्हणतो आपण, तरुण मुलं अशा भावनेच्या आहारामध्ये जातात. काही काळ ते चालतं आणि काही काळानंतर ते सगळं बंद पडतं. आज प्रत्येकाला असं वाटतं मी काहीतरी चमत्कार केलं पाहिजे, मी काहीतरी असं केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मी हिरो झालं पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणून तरुणाई त्याला बळी पडते. याला सरकारचं वगैरे काही असं काही म्हणता येणार नाही.
तर त्यांचा जो प्रयत्न आहे काँग्रेस जनता पार्टीने जे घोषणापत्र टाकलेलं आहे तर त्या घोषणापत्राला तुम्ही सहमत तुम्हाला योग्य वाटत नाही? मी काही घोषणापत्र अजून वाचलेलं नाही किंवा पाहिलेलं नाहीये आणि आता घोषणापत्र द्यायला कुठल्या निवडणुका पण डोक्यावर नाही. भाऊ प्रशांत अंबींचं आहे त्यांची प्रतिक्रिया याची की आमदार गायकवाड यांचे समर्थक मला शिवाय देतात, त्यांना अटक झाली पाहिजे. आज माझे महाराष्ट्रभर समर्थक आहे. मी काही मला ते काय अज्ञात समर्थक आहेत माझे. मी काही अनेकांना ओळखत नाही. महाराष्ट्रभर आहे, महाराष्ट्रामध्ये देशाच्या आहे, देशाच्या बाहेर आहे. आता कोणी जर मला काही करत असेल तर त्यांच्या भावना भडकत असतील, मी काय करू शकत नाही. इंधन टंचाईच्या बाबतीत होत असल्याची माहिती सरकार देत आहे. खरंच होते का? नाही, खरंच आहे. साठेबाजी मोठ्या प्रमाणात होत नाही, पण थोड्या प्रमाणामध्ये साठेबाजी होत आहे. काही लोक घरामध्ये 5,000, 2,000, 3,000, 1,000 लिटर डिझेल ह्याचा साठा 100% करतात आहे. आणि त्याच्यामुळे ही टंचाई आपल्याला म्हणजे काय त्याला टंचाई सदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. भाजपा प्रवक्ते नवनाथ बंद यांनी स्टेटमेंट केलं होतं की हे जे इंधन टंचाई जी आहे तर या टंचाईला काँग्रेस कारणीभूत आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच काँग्रेस कारणीभूत आहे का? याला कारणीभूत फक्त जागतिक स्तरावर चाललेलं महायुद्ध आहे. याला कोणताही पक्ष जबाबदार नाहीये. आखाती देशातनं येणारा, कारण आपल्या देशामध्ये इंधनाच्या विहिरी नाही आहेत. आपण पेट्रोल निर्माण करू शकत नाही, आपण डिझेल निर्माण करू शकत नाही. आपण टोटली डिपेंड आहोत. आपण इराण, इराक, आखाती देशातल्या ज्या देशामध्ये तेलाचे साठे आहेत आपण त्यांच्यावर डिपेंड आहेत. आणि त्याच्यामुळे युद्धामुळे याच्यावर परिणाम झाला असल्यामुळे आपल्या देशामध्ये तो पुरवठा कमी प्रमाणात होऊन राहिलेला आहे. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.